नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, 10वी पास जर तुम्ही असाल तर तुम्हाला खूप मोठी सुवर्ण संधी आलेली आहे. मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना बेस्ट मुरुड मुंबई इलेक्ट्रिकल सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट म्हणजे बेस्ट मध्ये ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. अतिशय महत्वाची माहिती देऊन जाणार हा व्हिडिओ असणार आहे. सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे. याच्यामधून तुम्हाला बॅच बिलला कोणता लागेल, बॅच बिलला काढण्याची प्रोसेस काय असणार आहे, बॅच बिलला काढण्याची प्रोसेस काय असणार आहे, बॅच बिलला आता जर काढायला लागले तुम्ही तर तुमच्या मुदतीपर्यंत निघू शकतो का, दुसरी गोष्ट लायसन्सची गरज आहे का, लायसन्सची गरज नाही, हे सगळ्या गोष्टी आपण या बेस्ट मधून पाहणार आहे, बेस्ट व्हिडिओ मधून पाहणार आहे, बेस्ट जाहिरातीच्या. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की ज्या ज्या विद्यार्थ्यांना हा कंडक्टरचा फॉर्म भरायचा आहे बेस्टचा, त्याचं पेमेंट किती आहे, अभ्यासक्रम काय असणार आहे, परीक्षा कोण घेणार आहे, सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून एकदम क्लिअर टू कट आपण पूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांना बेस्ट मध्ये फॉर्म भरायचा आहे वाहक या पदासाठी, कंडक्टर या पदासाठी, त्या सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे. अतिशय महत्वाची माहिती देऊन जाणार तुमच्यासाठी व्हिडिओ असणार आहे. तो उशीर न करता मी सर्वात आधी तुम्हाला हे सांगणार आहे का जाहिरात पाहणार आहे. जाहिरात पाहिल्यानंतर जाहिरातीतील काही गोष्टी तुम्हाला क्लिअर करणार आहे. त्याच्यानंतर आपण तुम्हाला सर्वात महत्वाचं म्हणजे त्यानंतर तुम्हाला आपण सांगणार आहे ते म्हणजे की लायसन कोणतं पाहिजे, तर का नकोय लायसन, आणि बॅच बिलला काढायचं आहे पण बॅच बिलला आता तुमचा सध्या लगेच निघणार नाही. ज्या विद्यार्थ्यांना बॅच बिलला नाही त्यांनी काय काय पाहिजे, कोणकोणते डॉक्युमेंट तुमच्याकडे पाहिजेत. आज तारीख आहे मित्रांनो 23 जुलै. 23 आणि 29 6 दिवसाचा फरक आहे. तुम्ही जर त्वरित फास्ट जर प्रोसेस केली तर एक 5-6 दिवसामध्ये सुद्धा तुमचा बॅच बिलला निघू शकतो आणि तुम्ही फॉर्म भरू शकता. ते कसं काय वगैरे सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. तत्पूर्वी आपण एक आढावा जाहिरातीचा घेऊया. मित्रांनो, ही बेस्टची जाहिरात आलेली आहे. याच्या संदर्भात एक व्हिडिओ मी आपल्या युट्यूबला अपलोड केलेला होता, त्या संदर्भात तुम्हाला माहिती दिली. तब्बल 364 जागांसाठी ही पदभरती होते मित्रांनो. अतिशय छान अशी नोकरीची संधी आहे 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना. विद्यार्थी मित्रांनो, आपली ही परीक्षा टीसीएस घेणार आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, टीसीएस कडून आपली ही परीक्षा होणार आहे. आणि तुम्हाला माहिती का टीसीएस म्हटल्यानंतर काय असतं किंवा कसे प्रश्न असतात काय वगैरे, आपल्या सर्व पाठ्यमागच्या टेस्ट या टीसीएसच्याच होत्या. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही फक्त 10वी पास असणं गरजेचं आहे. 10वीला 50% असणं गरजेचं आहे. मराठी विषय असणं गरजेचं आहे. ओके, एवढ्या गोष्टी झाल्या. त्यानंतर महाराष्ट्र राज्य म्हणजे आरटीओने दिलेलं बस वाहक परवाना आणि बिल्ला, बस वाहक परवाना आणि बिल्ला. लक्षात ठेवा, तुमच्याकडे लायसन नसेल, कोणतंही लायसन नसेल तरी चालतं. ड्रायव्हरला लायसनची गरज असते, कंडक्टरला लायसनची गरज नाही. फक्त तुम्हाला एक बिल्ला लागणार आहे. तो बिल्ला काय आहे, कसं आहे, ते बिल्ला काढण्यासाठी काय करायचं हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. वयाची अट तर सर्वांना माहिती, उंची वगैरे वगैरे मी मागचे व्हिडिओ टाकलेले. मित्रांनो, तुम्हाला पेमेंट टोटल सगळं जाणार आहे 36,000 पर्यंत, सगळे भत्ते वगैरे धरून. आता मेन जे आहे, मेन आपण पाहू या ठिकाणी. मेन काय आहे, ही जी परीक्षा टीसीएस घेणार आहे त्यामुळे पारदर्शक होईल आणि परीक्षा लवकरच होणार आहे. जास्त उशीर काय होणार, तुमची मुदत संपली 29 तारखेला, तुमची मुदत संपली का त्वरित तुमच्या परीक्षा त्या ठिकाणी चालू होतील. आलं लक्षात मित्रांनो. तुम्हाला अंकगणित आहे 10 गुणांसाठी, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी 10 गुणांसाठी, विशेष म्हणजे त्याच्यात चालू घडामोडी दिल्या. आणि चालू घडामोडी तुम्हाला माहिती आहे, आपली चालू घडामोडीची बॅच चालू होते आणि आपल्याकडे ज्या चालू घडामोडी असतात पूर्ण फुल्ली अपडेटेड चालू घडामोडी असतात. आलं लक्षामध्ये. आणि भाषण याने मराठी 5 मार्काला आणि इंग्रजी 5 मार्काला, ते 10 मार्कासाठी. असं 30 मार्काचा तुमचा पेपर होणार. आलं लक्षामध्ये. ऍक्च्युअली मी त्या दिवशी तुम्हाला बोलताना 40 मार्काचा बोलतो कारण मी लॉजिक वेगळं लावलं होतं, परंतु तो 30 मार्काचा पेपर आहे कारण का सर्वांनी 30 मार्क आले. मित्रांनो, हा 30 मार्काचा पेपर होणार आहे. मात्र ऐका, तुम्हाला अंकगणिताला 3 पेक्षा जास्त मार्क पडणं गरजेचं, सामान्यांना चालू घडामोडीला 3 पेक्षा जास्त मार्क पडणं गरजेचं, भाषण यांना मराठी आणि इंग्रजी याला 3 पेक्षा जास्त मार्क पडणं गरजेचं, म्हणजे याला 3 आणि त्याला 3. आलं लक्षामध्ये. जर बाय चान्स तुम्हाला अंकगणिताला 10 पैकी 8 मार्क पडलेत, 9 मार्क पडलेत किंवा 10 पैकी 10 पडलेत, मात्र सामान्यांना जर 2च मार्क पडलेत तरी पण तुम्हाला ते जमणार नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला सगळ्या विषयांना इक्वल मार्क त्या ठिकाणी मिळवणं म्हणजे 3 पेक्षा जास्त मार्क तुम्हाला त्या ठिकाणी मिळवायचे, ज्याची सरासरी तुम्हाला सगळ्याची मिळून 12 गुण प्राप्त करणं आवश्यक राहणार आहे. म्हणजे तुमचा कट ऑफ काय 12 लागणार नाही. तुमचा कट ऑफ आजच सांगतो 30 पैकी तुमचा कट ऑफ लागेल 25, 24, 26 या मार्कांवरती तो कट ऑफ असणार आहे. आणि लक्षात ठेवा, टेक्निकली टेस्ट वगैरे काही नाही, याच्यात टेक्निकलचे प्रश्न वगैरे काही नसणार. उगाच काहीतरी टेक्निकल वाचायच्या भानगडीत पडू नका. दुसरी गोष्ट सर्वात महत्वाचं तुम्हाला सांगतो ते पण की यामध्ये तुम्हाला मोठमोठ्या बॅच 5-5 हजार, 4-4 हजार, 500 हजाराच्या बॅच घेण्याची गरज नाही. हे पण लक्षात घ्या. इन मीन सारे 30 प्रश्न आहेत.
इन मीन सारे 30 प्रश्न आहेत, त्यातनं मराठी जीके तुम्हाला येणार आहे, अंकगणित पण येणार आहे. राहिलाय प्रश्न थोडा सराव करायची गरज आहे, बाकी जास्त काही करायची आवश्यकता नाही. आणि तुम्हाला जर सराव करायचा असेल किंवा सराव हा अतिशय महत्वाचा आहे, तुम्हाला पण माहिती. आणि जर आपल्याला सराव करायचा असेल मित्रांनो, तर आपण हार्देज ऑनलाईन अकॅडमी आयोजित बेस्ट बस वाहक भरती 2026 जम्बो टेस्ट तुमच्यासाठी घेऊन आलोय. फक्त 100 रुपयामध्ये आपला पेपर असताना मित्रांनो, तुम्हाला मोठाले क्लास लावण्याची, मोठाले बॅच करण्याची, लेक्चर बॅच, रेकॉर्ड बॅच करण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला करायची असेल तर करा, मी म्हणत नाही करू नका. काय तुम्हाला 5-50 हजाराचे क्लास करायचे असतील करा, परंतु 30 मार्काचा पेपर ज्यावेळेस असतो त्यावेळेस एवढे याची काही आवश्यकता नसते, कारण का तुम्हाला तसे पण 20-22 मार्क पडतात. टेस्ट सिरीज मधून थोडा सराव केला, ऍव्हरेजने थोडं हे केलं तर तुम्हाला ते तेवढं होऊन जाते. मित्रांनो, ही नवीन टीसीएस ची टेस्ट असणार आहे आपली. ही नवीन टीसीएस पॅटर्न नुसार बनवलेली आपली टेस्ट असणार आहे. बेस्ट सराव पेपर 1.0. मित्रांनो, याच्या पीडीएफ ची सुद्धा बॅच आपण नंतर लॉन्च करणार आहे तुमच्या ज्यावेळेस हॉल तिकीटच्या म्हणजे परीक्षेच्या तोंडावर. मात्र सध्या आपण ऑनलाईन बॅच लॉन्च करतोय. याचं कारण असं आहे का तुमची परीक्षा ही ऑनलाईन होणार आहे, टीसीएस परीक्षा घेणार आहे. मित्रांनो, अंकगणित, सामान्य, चालू घडामोडी आणि मराठी आणि इंग्रजी पूर्णपणे प्रॉपर आपण तुम्हाला या बॅच मध्ये देणार आहे. मित्रांनो, टीसीएस पॅटर्न नुसार सर्व पेपर असणार आहेत. परीक्षा ऑनलाईन आहे, मग सराव पण आपण ऑनलाईन करून घेणार आहे. प्रॉपर तुम्हाला टाइम मॅनेजमेंट सगळ्या गोष्टी त्यामध्ये समजणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला महाराष्ट्रात तुमची रँकिंग पण समजणार आहे, किती एकूण विद्यार्थ्यांपैकी तुम्ही किती रँकला ते पण समजणार आहे. त्याचबरोबर अभ्यासक्रमात सर्व विषयांचा समावेश असणार आहे. आणि विशेष म्हणजे तुमचा हा जो समोर अभ्यासक्रम दिसतोय तुम्हाला, अंकगणित, सामान्य, चालू घडामोडी, मराठी, इंग्लिश, याच अभ्यासक्रमावर आधारित ही सगळी टेस्ट सिरीज असणार आहे. मुंबईच्या विशेष सोबत बेस्टच्या प्रश्नांचा पण समावेश असणार आहे. त्याचबरोबर आपण मुंबईची एक स्पेशल टेस्ट आणि बेस्टची एक स्पेशल टेस्ट, मुंबई महानगरपालिकेची एक स्पेशल टेस्ट तुमच्यासाठी घेणार आहे. सर्व चालू घडामोडी अपडेट्स असणार, कारण का चालू घडामोडी हा विषय त्यांनी दिल्यामुळे आपल्याला सगळ्या चालू घडामोडी अपडेट्स तुम्हाला द्यावा लागणार आहे. त्याचबरोबर काही टॉपिक टेस्ट जर आपल्याला देता आलं तर त्या पण आपण देण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, हे सगळं काही तुम्हाला फक्त 100 रुपयामध्ये मिळणार आहे. माझा नंबर तुम्हाला दिसतोय 9765658575. लगेच जायचे आणि या नंबरवरती सर्वांनी संपर्क करायचा मला व्हॉट्सअपला आणि टेस्ट सिरीज साठी प्रवेश घ्यायचा आहे. येत्या 1 तारखेपासून आपली टेस्ट सिरीज सुरू होणार आहे. अजिबात गडबड करू नका, काही गडबड गोंधळ करू नका. 50 पेपर असतील तुमचे. 50 पेपर म्हणजे 1500 क्वेश्चन होणार आहे. तुम्हाला आजच सांगतो, मराठीचा अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. मराठी, इंग्रजी आणि चालू घडामोडी हे जे प्रश्न असतात याच्या बाहेर तुम्हाला जास्त काही जाणार नाही. राहिला प्रश्न अंकगणिताचा, अंकगणित तुम्हाला सरावासाठी देणार आहे. त्याचं एक्सप्लेनेशन पण त्या ठिकाणी असणार आहे. सगळ्या प्रश्नांचं एक्सप्लेनेशन असणार आहे. हवी असेल पोस्ट ती पण बेस्ट तर जॉईन करा आपली टेस्ट लक्षमध्ये. त्यामुळे सर्वांनी टेस्ट सिरीजला ज्यांना प्रवेश करायचे, ज्यांनी फॉर्म भरलाय त्यांनी लगेच आपल्या या नंबरवरती जायचं. 9765658575. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण माझा नंबर आहे, त्या ठिकाणी पण तुम्ही जाऊन संपर्क करू शकता. सर्वांनी त्या ठिकाणी जाऊन लगेच ऍडमिशन करून घ्या, जेणेकरून आपल्याला लवकर टेस्ट सिरीज सुरू करते आणि जेणेकरून तुम्हाला लवकर सराव करायला वेळ भेटणार. लक्षमध्ये काय लोड नाही, याची काही मोठमोठ्या बॅचची गरज नाही. चला सिरीजचे लेक्चर करू, गणिताचे लेक्चर करू, काहीच गरज नाही. इन मीन सारे 30 प्रश्न आहे, त्यातले 15-20 प्रश्न तुम्हाला तसे पण येणार. राहतोय प्रश्न पुढच्या 5-6चा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो टेस्ट सिरीज मधून तुमचे ते कव्हर होणार आहे. त्याचबरोबर टेस्ट सिरीज मध्ये इतर पण काही गोष्टी असतील त्या आपण टाकायचं नाही. त्याचबरोबर काही महत्वाचे पेपर असतील, टेस्ट सिरीजला ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतले त्यांचे काही महत्वाचे लेक्चर जर आपल्याला वाटलं मराठीचे लेक्चर घ्यायचे, तर आपण त्यांचे फक्त स्पेशल लेक्चर एका टायमाला तुम्हाला एक ऍडव्हान्टेज मध्ये ते लेक्चर पण आपण घेऊ शकतो. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज जॉईन करायचे त्या सर्व विद्यार्थ्यांनी लगेच खाली जायचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आणि हा माझा मोबाईल नंबर दिसतो तुम्हाला 9766853675. याच्यावरती संपर्क करा, स्क्रीनशॉट काढून ठेवा वाटलंच तर, आणि लगेच तुम्ही ऍडमिशन करून घ्या. ओके, समजलं? टेस्ट सिरीज बद्दल तुम्हाला माहिती दिली का? जो तुम्हाला समोर अभ्यासक्रम दिसतो तुम्हाला त्या अभ्यासक्रमावरती आधारित ही संपूर्ण टेस्ट सिरीज असणार आहे. मित्रांनो, जेवढे काही तुम्हाला गुण मिळवायचे आहेत तेवढे गुण मिळवून देण्याची जबाबदारी आपली असणार आहे. बाकी कट ऑफ मध्ये तुम्हाला येण्यासाठी मार्कर पाडावं लागणार आहे, सगळे पेपर सोडवावं लागणार आहे. पण 3 तुम्हाला तिन्ही पण पॅटर्न नुसार मार्क त्या ठिकाणी पाडावं लागणार आहे. आणि 1000 रुपये चलन आहे, 30 प्रश्नासाठी 1000 चलन आहे. आणि 900 रुपये कॅटेगरी म्हणजे साहजिकचे ही पेपर आपल्या टीसीएस कंडक्ट करणार आहे लक्षामध्ये. त्याच्यामुळे फॉर्म भरायला सुरुवात झाली, सर्वांनी फॉर्म लवकर भरून घ्या. आणि विशेष म्हणजे नॉर्मलायझेशन सुद्धा होणार आहे, म्हणजे तुमचा पेपर सिप मध्ये सुद्धा होऊ शकतो लक्षामध्ये. म्हणजे विद्यार्थ्यांचे फॉर्म बरेच जाणार या ठिकाणी, लक्षात ठेवा. जरी वाटत असेल काय ते बेस्ट म्हणजे 36,000 रुपये पेमेंट आहे मुंबईमध्ये, त्याच्यामुळे बरेच जण या ठिकाणी जाऊ शकतात. आणि त्या ठिकाणी तुम्ही बघा, सामान्यकरण प्रक्रिया म्हणजे नॉर्मलायझेशन, जर अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या जर लक्षणीय असल्यास संगणक आधारित परीक्षा सीबीटी एकापेक्षा जास्त सत्रात घेतली जाईल. वेगवेगळ्या सत्रांमधील काठीण्य पात्रामध्ये समतोल राखण्यासाठी मीन स्टँडर्ड डिव्हिजन मेथडचा वापर करून गुणांची सामान्यकरण प्रक्रिया लागू करेल. त्यासाठी जोडपत्र ब मधील अधिकृत सूत्र वापरण्यात येईल. म्हणजे बाळांनो, हे सूत्र सुद्धा दिले म्हणजे तुमची नॉर्मलायझेशन सुद्धा या ठिकाणी होणार आहे, काळजी करू नका.
आलं लक्षामध्ये. नॉर्मलायझेशन सुद्धा होणार आहे, म्हणजे तुमची परीक्षा एका शिफ्ट मध्ये होणार नाही, कारण का फॉर्म विद्यार्थी जास्त भरणार आहे. कारण का सर्वांकडे, आणि विशेष म्हणजे इथं संधी खूप आहे. तुम्हाला फक्त 30 मार्काचा पेपर द्यायचा, डायरेक्ट कंडक्टर व्हायचं, डायरेक्ट सिलेक्ट व्हायचं. लक्षात ठेवा, वाटतं तेवढी सोपी गोष्ट नाही. नोकऱ्या मिळत नाही. 36,000 रुपये पगाराची नोकरी आहे मित्रांनो, 30+ हजाराची सरकारी नोकरी आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे लक्षात ठेवा, 64 पद आहेत बाळांनो, 364 पद आहे. तुम्ही पाहू शकता अराखीवला 142 पद त्या ठिकाणी आहेत. आलं लक्षामध्ये. सर्वांनी एकदम व्यवस्थितरित्या पडताळणी करूनच फॉर्म भरा, जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती त्याच्यातून समजेल. नॉन क्रिमिनल तुम्हाला लागणारे सगळे कागदपत्र वगैरे करा, ती सगळी माहिती मी देईन. कोणालाच काही अडचण आली तर माझा संपर्क नंबर तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती दिसतो, या नंबरवरती लगेच संपर्क करायचा आहे. कशाच्या बाबतीत अडचण जर आली तरी. ओके, त्या कागदपत्र असेल किंवा फॉर्म भरण्याच्या संदर्भात असेल किंवा कोणती अडचण तर मला संपर्क करा, मी तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन त्या माध्यमातून करेल. आणि आपल्या युट्यूबला आता इथून पुढे कंटिन्यूटी बेस्टच्या संदर्भातील व्हिडिओ राहत जाणार, त्यामुळे सर्वांनी चॅनलला पण फॉलो करून घ्या लगेच. आलं लक्षामध्ये. अतिशय महत्वाच्या जागा सुटलेल्या 364. त्यांनी डायरेक्ट आधीच क्लिअर केले की नॉर्मलायझेशन पण आम्ही करणार आहे, कारण का त्यांना माहिती का विद्यार्थ्यांचे फॉर्म जास्त येऊ शकतात. जास्त फॉर्म जर आले तर त्या ठिकाणी अनेक शिफ्ट मध्ये पेपर घ्यावा लागणार आहे, त्यामुळे नॉर्मलायझेशन करणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बाळांनो, का याला फॉर्म भरा तुम्ही, कारण की स्पर्धा कदाचित कमी जास्त होऊ शकते. सगळ्यांकच बॅच बिलला रेडी नाही. आणि दुसरी गोष्ट, आता जर बॅच बिलला तुम्हाला काढायचं असेल तर काय करावं लागेल हे पण मी तुम्हाला सांगतो. जर तुम्हाला वाटलं का मला आता बॅच बिलला काढायचं, तर एक काम तुम्हाला या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. आता जर तुम्हाला बॅच बिलला काढायचं असेल तर तुमच्याकडे आता फक्त 6 दिवस बाकी आहे. कंडक्टर बॅच बनवण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे, पॅन कार्ड लागणार आहे, रेशन कार्ड लागणार आहे, शाळा सोडल्यास दाखला लागणार आहे, 15 वर्षाचा रहिवासी दाखला लागणार आहे, पोलीस व्हेरिफिकेशन लागणार आहे, 10वी पास रिझल्ट, 2 फोटो, मतदान कार्ड आणि डोमासाईल. आता लक्षात ठेवा, हे जर कागदपत्र तुमच्याकडे नसतील लक्षामध्ये, तर तुम्हाला मॅन्डेटरी जे डॉक्युमेंट्स आहेत ते फक्त आधार कार्ड हे कंपल्सरी लागणार आहे. त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला 10वीचा हा एक कंपल्सरी लागणार आहे, का ज्याच्यामध्ये तुम्ही मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 15 वर्षाचा रहिवासी दाखला, म्हणजे डोमासाईल असलं तरी चालेल. म्हणजे हे 3 कागदपत्र आणि पोलीस व्हेरिफिकेशन 4 कागदपत्र. हे 4 कागदपत्र तुम्हाला मॅन्डेटरी असणार. त्याच्यानंतरचे मग कोणते कागदपत्र असले, रेशन कार्ड असलं किंवा नसलं, पॅन कार्ड असलं किंवा नसलं तरी काही अडचण नाही. म्हणजे हे 4 तर कंपल्सरी लागणार. बाकीचे तर असणार, त्याचं रेशन कार्ड, पॅन कार्ड असेल, ह्या गोष्टी डोमासाईल वगैरे असणार. पण लक्षात ठेवा, तुम्हाला हे 4 डॉक्युमेंट जर असतील तर तुम्ही लगेच आपल्या जवळच्या आरटीओ कार्यालयात जाऊ शकता. त्या ठिकाणी जाण्यापूर्वी तुम्ही www.srt.go.in याच्यावरती ऑनलाईन फॉर्म भरू शकता. बॅच कंडक्टरचं ते डायरेक्ट ऑप्शन येतं बॅच बिलला कंडक्टरसाठी, ते भरू शकता. ते घेऊन तुम्ही आरटीओ ऑफिसला डायरेक्टली जाऊ शकता. तिथे गेल्यानंतर तुमची तोंडी मुलाखत ते घेतील. आता काय तुमची ओरली वगैरे काही अशी घेत नाही प्रॅक्टिकली. तोंडी मुलाखत काही प्रश्न वगैरे विचारत, त्या प्रश्नांची तुम्ही उत्तर दिल्यानंतर तुम्हाला लगेच बॅच बिलला त्या ठिकाणी दिला जातो. म्हणजे ह्या प्रोसेसला कमीत कमी तुम्हाला 6 ते 7 दिवस लागतात. 7 दिवसामध्ये बिलला निघू शकतो. मात्र विषय असा आहे, तुमच्याकडे हे सगळे डॉक्युमेंट असतील मान्य, परंतु एक डॉक्युमेंट 6 नंबरचं पोलीस व्हेरिफिकेशन हे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ते मॅन्डेटरी, ते लागतंच. आणि पोलीस व्हेरिफिकेशनला किती टाइम लागेल किंवा काय होईल हे मी सांगू शकत नाही, कारण का ते आपल्या जिल्ह्याच्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातून ते आपल्याला घ्यावं लागतं. आलं लक्षामध्ये. त्याच्यामुळे हे पण डॉक्युमेंट्स आहेत, हे पण डॉक्युमेंट्स तुम्ही जर क्लिअर केले तर तुम्हाला आता सुद्धा ह्या भरतीत सुद्धा फॉर्म भरता येऊ शकतो. आलं लक्षामध्ये. एक महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध असणार, कारण का बेस्टचं पुस्तक महाराष्ट्रात कुठंच तुम्हाला बेस्ट भरतीचं जे पुस्तक आहे ते भेटणार नाही. मात्र एक बुक तुम्हाला महाराष्ट्रात अवेलेबल झालेले, उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात अवेलेबल होते. मुंबई बेस्ट वाहकच्या प्रश्नपत्रिका संच स्पष्टीकरणासह जे काही पेपर असणारे, बेस्टचे काही पेपर असणारे, बृहन्मुंबई महानगरपालिका बीएमसी असेल, त्याचबरोबर बृहन्मुंबई जिल्हा विशेष असेल, मुंबई शहर व मुंबई उपनगर असेल, तांत्रिक नोटीस सगळं तुम्हाला भेटणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, ह्या जे पेपर भेटणार तुम्हाला 1480 प्रश्न जवळजवळ तुमच्या ठिकाणी क्लिअर होणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एमएसआरटी तर्फे बस वाहक या पदासाठी घेण्यात आलेल्या 4 प्रश्नपत्रिकांचा समावेश याच्यामध्ये केलेला आहे. त्याचबरोबर बृहन्मुंबई बेस्ट नवीन पॅटर्ननुसार एकूण 36 संभाव्य सराव प्रश्नपत्रिका तुम्हाला दिले. या पुस्तकामध्ये संभाव्य सराव प्रश्नपत्रिका हे बृहन्मुंबई बेस्ट तर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अभ्यासक्रम विषय गुण नुसार देण्यात आलेले आहे. आणि या प्रश्नांचं स्पष्टीकरण पण दिलेलं. प्रत्येक प्रश्न तुम्हाला स्पष्टीकरण भेटणार आहे. पुस्तकाची किंमत 298, मात्र तुम्हाला बुक स्टॉलवरती ते पुस्तक 180, 200, 170 या दरम्यान मिळू शकतं. हे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन विठ्ठल नागनाथराव सर यांचं स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं पुस्तक आहे. अतिशय महत्वाचं बुक आहे मित्रांनो. ज्या ज्या विद्यार्थ्यांना हे घ्यायचे त्या विद्यार्थ्यांनी संपर्क करू शकता तुम्ही. 99 90 28 96 75 47 78 88 005554 या नंबरवरती संपर्क करून तुम्ही पुस्तक मिळवू शकता. लक्षामध्ये अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आणि महत्वाचं हे पुस्तक आहे. आलं लक्षामध्ये. त्याचबरोबर टेस्ट सिरीज संदर्भात मी तुम्हाला माहिती दिलेली, ती टेस्ट सिरीज पण तुम्ही जॉईन करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत त्यांची गरज नाही असं मी सांगितलं, पण लायसन्सची गरज कोणाला नाही, फक्त वाहकला लायसन्सची गरज नाही. वाहक म्हणजे कंडक्टर, आणि ह्या कंडक्टरच्या जागा आहेत
मित्रांनो पेमेंट पाणी चांगले, सगळ्या गोष्टी, परीक्षा, अभ्यासक्रम, मार्गदर्शन आपलं रेग्युलर या व्हिडिओच्या माध्यमातून असं युट्यूबला राहतच जाईल. संपूर्ण माहिती आणि पात्रता बॅच बिलला संदर्भात मी माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली. लायसन्सची गरज वाहकला नसते. लक्षात घ्या. तुम्हाला एक वेगळा बिल्ला राहतो. कंडक्टरचा बॅच बिल्ला वेगळा असतो आणि ड्रायव्हरचा बॅच बिल्ला वेगळा असतो. आलं लक्षामध्ये? त्यानुसार तुम्ही ते काढू शकता. 10वी पास असेल तर तुम्हाला सरकारी नोकरी 35,000 पर्यंतची नोकरी मिळू शकते. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, एसटी कंडक्टर वेगळं. आलं लक्षामध्ये? महाराष्ट्र एसटी कंडक्टर वेगळं, एमएसआरटीचं कंडक्टर वेगळं असेल किंवा इतर जिल्ह्यांनी जर सिटी बस ज्या आहेत, इतर जिल्ह्यांनी ज्या सिटी बस आहेत ते कंडक्टर वेगळे आणि पीएमटी म्हणजे पुण्याची, आलं लक्षात? पीएमपीएल पुणे आणि बेस्ट मुंबई या दोन वेगळ्या, कारण ह्या महानगरपालिकेच्या अंतर्गत येतात. जे रूल महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना लागू आहे, त्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, तेच पेमेंट, तेच वेतन सगळं इतरांना पण लागू राहतं. त्यानुसार तुम्ही तयारी करा, कारण का खूप स्पर्धा याच्यात, आता वाटण स्पर्धा नाही मात्र स्पर्धा असणार आहे याच्यामध्ये सुद्धा. आलं लक्षामध्ये? त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक फॉर्म भरायचा. कोणाला काही फॉर्म भरताना कागदपत्र संदर्भात काय अडचण तर मला केव्हाही संपर्क करा. आणि आपल्या टेस्ट सिरीज संदर्भात मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. त्या टेस्ट सिरीज सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. मित्रांनो आपली टेस्ट सिरीज एवढ्या 2-4 दिवसामध्ये लगेच सुरू होत आहे. आलं लक्षामध्ये? जाता जाता पुन्हा एकदा मी टेस्ट सिरीज बद्दल तुम्हाला अपडेट माहिती देतो. टेस्ट सिरीज हार्देज ऑनलाईन अकॅडमीची बेस्ट बस वाहक भरती 2026 जम्बो टेस्ट नवीन टीसीएस पॅटर्न नुसार बेस्ट सराव पेपर 1.0 सराव पेपरची सगळी वैशिष्ट्य तुम्हाला मी मागे पण सांगितलेली आहे. पूर्णतः टीसीएस पॅटर्न नुसार असणार आहे. पूर्णतः मराठी व्याकरण असन किंवा बाकीच्या गोष्टी असेल सगळ्या प्रॉपर असणार आहेत. अंकगणित असन, सामान्य असन, चालू घडामोडी असन, मराठी असन, इंग्लिश असन, हे सगळं तुम्हाला यामध्ये टेस्ट सिरीज मध्ये कव्हर केलं जाणार आहे. जर तुम्हाला प्रवेश करायचा असेल तर 97 66 85 36 75 स्क्रीनवरती जो माझा व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्याच्यावरती गुगल पे, फोन पे करायचे तुम्हाला ₹100 आणि त्याच नंबरला त्याचा स्क्रीनशॉट टाकून आपलं नाव कळवायचं आहे. आलं लक्षामध्ये? असं केल्यास तुम्हाला टेस्ट सिरीजला प्रवेश मिळेल. ओके, वाटलंच तर याचा स्क्रीनशॉट करून ठेवा. तुमच्याकडे जे नवीन विद्यार्थी त्यांच्या माझा नंबर नाही ते स्क्रीनशॉट केला तरी चालेल, काही अडचण नाही. ओके, अशा पद्धतीने आपली ही बेस्ट वाकची अतिशय दर्जेदार टेस्ट सिरीज असणार. चालते मित्रांनो, भेटू परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत.